आपलं मन प्रसन्न असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे आजार होणार नाही आहेत. तुम्ही लोकांची माफी मागा आणि तुम्ही लोकांना माफ करा, ॲटोमॅटिक तुमचे अर्धे आजार तिथंच कमी होणार आहेत. करेक्ट. एक केस आली होती की ज्यांच्या मानेमध्ये प्रचंड वेदना, त्यांना मान स्वतःला हाताने ठेवून झोपायला लागायचं. ओके. मग मी चेक केल्यानंतर कळलं की अरे त्यांनी खूप विचार त्यांच्या डोक्यामध्ये होते आणि म्हणजे गेले 2 ते 2.5 वर्ष त्यांना कुंडलिनी जागृत करायची आहे या हिशोबाने ते त्राटक आणि बाकीच्या गोष्टी करत होते. मानसिक त्रास आहे तर ह्याचा काही संबंध आहे का? मानेपासून कमरेपर्यंत 33 मणके आहेत. 33 मणक्यांच्या मध्ये प्रत्येक मणकाच्या 2 मणक्याच्या मध्ये पाणी असतं. पाण्याच्या मध्ये एक चकती असते. त्या चकतीमुळे आपण आज उठतोय, बसतोय, सगळ्या मुवमेंट करू शकतोय. त्या चकतीला न्यूक्लियस पल्पस म्हटलं जातं आणि ती न्यूक्लियस पल्पस जे आहे ते 70% भाग हा त्याचा जेली असतो. 20% त्याच्यात वॉटर आहे. त्याच्यामुळे ती चकती जी आहे ती हालत असते. आणि बऱ्याच वेळा एखादा पेशंट किंवा एखादा माणूस एखादं पोतं उचलतोय आणि चुकीच्या पद्धतीने ठेवतोय किंवा एखादा सिलेंडर उचलला आणि चमक बसली कमरेत. सायटिकाचा प्रॉब्लेम आहे. तर मला हे विचारायचं की किती टक्के लोक असतात ज्यांना ट्रीटमेंटमध्ये ह्या ऑपरेशन करावंच लागतं आणि किती जणांनी नाही केलं तरी पण ते व्यवस्थित होऊ शकतं? बऱ्याच वेळा लोक पूर्वीच्याला झाडू फरशी घरी करायचे, आज ते काम बंद केलं. तुमचं वाकणं कमी झालं तर तुमची स्ट्रेंथ कमी होत चालली. आपण गाडीचा प्रवास करतोय किंवा ऑफिसमध्ये काम करतोय किंवा रेल्वेतनं किंवा विमानातनं जातोय किंवा 2 व्हीलर चालवतोय, कुठल्याही अवस्थेमध्ये पोश्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट.